सावरणारी जोडणारी सोडणारी दिलदोस्ती दुनियादारी दिलदोस्ती दुनियादारी दिलदोस्ती दुनियादारी दिलदोस्ती दुनियादारी। मिस मिनल, दुसरा प्रश्न। स्ट्रगल तर तुम्ही केला असेलच, तुमच्या डोळ्यातच दिसतंय ते, तर त्या स्ट्रगलच्या दिवसाच्या काही आठवणी जर आम्हाला सांगू शकला तर मजा येईल। का नाही? काय दिवस होते होते, परिस्थितीशी झगडत मेहनत करत आज मी इथवर पोहोचले। खरं सांगते तुम्हाला, फार वाईट दिवस होते। म्हणजे आम्ही 6 जण एका खोलीत राहायचो। क्या पोझिशन? आणि कोण होती मीनल? कोण होती ती तेव्हा? कोण होती मिनल तेव्हा? एवढ्याशा घरात एका कोपऱ्यात निपचित शांतपणे दुर्लक्षित पडलेली गरीब गाय होती ती। आणि म्हणजे तिकडे लोक जगू द्यायचे नाहीत, राहू द्यायचे नाहीत। अहो, ऑडिशनला निघाले ना की फरशी पुसायला लावायचे मला। काम करू द्यायचे नाहीत बिलकुल। म्हणजे फक्त घरातलंच काम करायचं, भांडी धुवा, स्वयंपाक करा, सगळं करायचं। नुसते हाल माझे। इतक्या वाईट परिस्थितीत तुम्ही राहायचात मिस मिनल? विश्वासच बसत नाही। मला माहितीये, झोपूही द्यायचे नाहीत मला। कधीही उठवायचे, पहाटे 3, 4, 5 कधीही कसेही उठवायचे। लाथा मारून उठवायचे, कानात भांडून उठवायचे आणि सकाळी सकाळी गुळण्या करत उठवायचे। ओ हो, कॅमेरामॅन आशुतोषवरच आरोप झालेला आहे। कॅमेरामॅन आशुतोष, तुम्ही मिनल मॅडम यांना गुळण्या करून त्रास द्यायचा? कॅमेरा जरा स्वतःवर धरा। सेल्फी। नाही, मी त्रास द्यायचो नाही, ते मी गुळण्या करायचो, कारण नाहीतर मग वास येतो ना तोंडाला। आज गुळण्या केलेल्या दिसत नाहीत। एक मिनिट, नाही असो नाही, आजपासून घरात गुळण्या बंद। मिनल मॅडमना खूप त्रास होतो त्याचा। मिनल मॅडम, आय सपोर्ट। मिनल 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 मिनल। एक मिनिट, काय ना, अजून तुझ्या पापांचा पाढा मी वाचलेलाच नाहीये। काय होतं, आमचं ते घर होतं ना, त्याचा एक घर मालक होता, हो की नाही? आणि तो इतका महावांड होता ना की आम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आम्हाला। मला तर सांगायचा, काय तर म्हणे, तुला ऍक्टिंगच जमणार नाही, तुला काहीच करता येत नाही, तू कसली हिरोईन होणार, हो ना? हो, असं सांगितलं होतं त्यांनी। हो, अरे याने सांगितलं म्हणून मी रिसेप्शनिस्टचा इंटरव्ह्यू पण दिला। पण नेक्स्ट डे माझं नशीब पलटलं आणि आज बघ। आणि का रे, कशासाठी हे सगळं? कारण तू विचारलेल्या काही फालतू प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरं मला आली नाहीत म्हणून। ऍक्च्युली काही नाही, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आली नव्हती तुला। मी स्टार झाली आता, कळलं ना? काय रे, तुला माहिती का, माझा पोर्टफोलिओ गहाण ठेवला मी। दुसऱ्या मुली माझ्या पोर्टफोलिओवरती त्यांचे चेहरे चिकटवून त्यांना कामं मिळाली, आणि मी बघ। तरी पण त्यांना कामं मिळायची? मी मात्र कधीच गरबाड वेळेत दिलं नाही। सुजा, मी स्टार आहे। स्टार मिनल मॅडम जी, आम्हाला तुमच्यावर फोटो मिळेल का प्लीज? ओ शो, व्हाय नॉट? एक मिनिट, एक सेल्फी काढूया। हे घे। बसतो, खाली बसतो। माझ्यासाठी काय तुमच्या हाताखाली काम असेल तर बघा। मॅडम इथे बघा या प्लीज। ओके, या। सेमिनल, एक मिनिट, खांद्यावरून हात काढा। सेमिनल, परफेक्ट। गाईज ऐका ना, मला पण तुम्हाला एक फोटो दाखवायचा आहे।
स्वप्नील रेश्मा पास आता बास. मी आपलं सहजच विचारत होते. ऐक तर खूप भारी आहे ग तो. तुला माहितीये का तो ना दात कोरतो, पेपर वाचतो, तो बायकोला पण घाबरतो. त्यात काय एवढं, गुरुत्वाकर्षणाचा नियमच आहे तो. तो पण सेम म्हणाला. ग्रेट मॅन थिंक अलाइक. यार मी आले तेव्हा तुम्ही सगळे काहीतरी सरप्राईज म्हणत होतात. कुठे सरप्राईज? काय सरप्राईज? Congratulations! Our Meenal has now become a big star! Congratulations And celebrations! Our Meenal has now become a star! Congratulations! And celebrations! Our Meenal has now become a star! हा 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 एवढा बाकीचा उरलाय ना. काप ग. कॉंग्रॅच्युलेशन ना 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 मीनल ना ना. अरे कशाला लाज काढताय, गा ना. Congratulations and celebrations! आमची Meenal झाली आता star! Congratulations and celebrations! I love you, स्वप्नील जोशी. I love you, स्वप्नील. बच्चू. I love you, स्वप्नील जोशी. सुरेखा आपल्याला पटलेली आहे. श्याम कुठे चालला? अरे वरती चाललंय वसुली करायला. अच्छा कोणाकडे? अरे तुमच्याकडे चल, पाठच भेटला, चल तू पण चल. आमच्याकडे आता जाऊ नको, आता जाऊ नको. कसं आहे, मीनल मॅडम जरा तयारी करतात, बिझी आहेत त्या. मीनल मॅडम? मीनल मॅडम केव्हापासून झाली? आणि कसं माझं तिच्याकडेही काम आहे, तिच्याकडूनही उधारी घ्यायची आहे. चल. एक मिनिट तू उधारी सगळ्यांकडनं घे, पहिले आधी ऑर्डर लिहून घे, तुझ्याकडेच काम आहे. लिहून घे. आज पार्टी आहे, एकदम जंगी मोठी पार्टी. आपल्याला पाहिजे चिकन मंचुरियन, पनीर चिली, हाक्का नूडल्स, शेजवान राईस आणि चॉप्सी, अमेरिकन आणि चायनीज. 585. या सगळ्याचे 585 आणि राहिलेले 311 रुपये आधी दे, मग तुझी ही सगळी ऑर्डर घेतो. श्याम तुझे हे 585 रुपये, 311 आणि जे काय मोठे मोठे आकडे आहेत ना, त्या सगळ्याची बेरीज करू आणि तुझ्या तोंडावर फेकू आम्ही. तोंडावर फेको? पैसे? कसे कैसे? तेच सांगायला येत होतं ना. कसं आहे, लाईफ मध्ये कधीही कोणीही कसंही काही बनू शकतं. आता आमची मीनल, ती कालपर्यंत कोण होती? स्कॉलरची भाडे करू? नाही, एक भांडकुदळ मुलगी जिचा हात सटासट लागायचा. पण ती आज कोण आहे? स्कॉलरची भाडे करू? नाही, आज ती हिरोईन आहे. आमची मीनल हिरोईन झाली. कोण? मीनल हिरोईन? मग
₹311 द्यायला सांगा दीदीला. काय पटत नाही विश्वास नाही माझ्यावर. हे बघ काय हे काय मिलन बरोबर स्वप्नील जोशी. खरंय? टच करून बघ ना. हा रे, खरंय रे. खरंय. हा खरंय, मिनल खरी आहे, फोटो सुद्धा खरा आहे. म्हणूनच माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्लॅन होता, पण तुला ते इंटरेस्ट नाही म्हणल्यावर काय जातो मी. यार काय यार, तू कुठे चाललाय यार? प्लॅन आहे माझ्यासाठी प्लॅन आहे. सांग ना, मला जाम इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट आहे. काय करायचं, हा फोटो आहे ना घ्यायचा आणि मोठा छापायचा. हा, आणि तुझं हॉटेल आहे ना त्याच्या बाहेर लावायचा. मग लोक तिकडे गर्दी करतील, विचारतील मिनल मॅडमचा फोटो इथं कसा? आणि तू सांगायचं, अरे मिनल मॅडम, अरे हिची तर माझ्याकडे ₹311 उधारी आहे. सिरियसच नाही तू, तुला इंटरेस्टच नाही. चाललो ए, नाही रे, काय रे तू यार, काय इंटरेस्ट आहे. तू काय सांगायचं त्यांना सांगायचं, इथले जे टेस्टी डिशेस भेटतात ना त्या सगळ्या मिनल मॅडमला आवडतात. मग लोक म्हणतील, हो मिनल मॅडमला ज्या डिशेस आवडतात त्या आम्ही खाल्ल्याच पाहिजे. लोक अजून गर्दी करतील, मग अजून रांगा, मग रांगा की पैसे, मग रांगा की पैसे, की पैसे की पैसे, की पैसे की पैसे. रांगा मग पैशात रांगा. मस्त मस्त प्लॅन मस्त आहे. पण हे कसं होणार? कसं होणार सांगतो. फक्त आज रात्रीच्या पार्टीचं सेटिंग करायचं. काय पाहिजे आपल्याला? चिकन मंचुरियन. काय हवंय आज? मला ना खरं तर आज चायनीज खावं असं वाटतंय. चायनीज? मला नाहीये चायनीज मिनल. म्हणजे एकदा केलं होतं मी, पण काय ते फसलंच सगळं. ताई, आज तू काही बनवायचं नाहीयेस. का? अरे आशू, करेन मी चायनीज. तो फ्राईड राईस काय, साधी कोबी टाकलेला फोडणीचा भातच तो. नाही, तू करशील काही ग, पण आज मी आमच्या मिनल मॅडमना खास ट्रीट देणार आहे. ट्रीट? तेच, भावना महत्वाची. हो, असं तू मला ट्रीट देणार आहेस? मग काय, आपके लिए कुछ भी करेंगे मेरी जान. अब आप हीरोइन बन गई है, बस ऑर्डर फेको. इंदू झालं का ग? मला झोप येते ग. आई होतं झालं. एवढा आवाज करतोय आशू? एक्सक्यूज मी, हिरवा टी शर्ट, सायलेन्स प्लीज. कळत नाही का? सॉरी. त्याला येतं. मिनल, काय आहे? कधी येणार आहे तुझा प्रोमो? हे काय आहे? आपण आधी महिलांचा शो बघितला, मग महिलांनी महिलांसाठी महिलांचा केलेला स्पेशल शो बघितला, मग महिलांचा गेम शो बघितला, मग महिलांचा कुकरी शो बघितला. मजा आली नाही? मग हिला आवडतो म्हणून एक महिलांचा शो बघितला, मग महिलांनी महिलांच्या अचिव्हमेंटवर केलेला महिलांचा दगड हा शो बघितला. तुझा प्रोमो आलाच नाही. सगळीकडे महिलाच महिला. यापेक्षा महिला जयवर्धनेची बॅटिंग बघितली असती यार. सायलेंट प्लीज. सॉरी. ओके कूल. ते मध्ये मी डोळे मिचकवले तेव्हा येऊन गेला नाही ना प्रोमो? सायलेंट प्लीज. सॉरी. गाईस, सुरू होणार या प्रोग्राम नंतर. मिनल, त्यांच्या आधीच प्रमो कसा ग? अरे ठीक आहे, सॉरी. गाईस, सुरू होणार या प्रोग्राम नंतर. 10, 9, 8, 7, 8. 6. काय बोलतोस? Count down. नंतर मागून एक सेकंड. आपण मीरा,
मीरा मी मीरा नाहीये, मी प्रीती आहे. मीरा कुठे आहेस यार तू? कुठे शोधू मी तुला? कसा वाचव मी तुझा जीव मीरा? टाळ्या वाजवणारच? तुझे ते बाईक सर्व्हिसिंगला द्यायला हवी. लास्ट डेट आहे उद्या. मी फोन करतो उद्या तर. नाही, मी करतो ना. बोलतो ना. ते स्पेअर गिअरचं नाही का? चहा घेणार ना? हा असं तुला काय बोलायचं आहे का? हा ते आहे ना, ते ताईला पण मोजल्या होत्या त्या किती? हा, त्यांना आपण रॉंग काउंट केल्या होत्या. आपल्याला परत काउंट करायला लागणार आहे. मीनल, अगं होतं असं. हा, तू वाईट वाटून घेऊ नकोस ना. तुला पण ना असे मस्त मस्त रोल मिळतील. हा, सया घेतील, सेल्फीज काढतील लोक. बसा. मला सांत्वन नकोय तुमचं. माहितीये का, जेव्हा त्यांनी बोलवलं तिकडे ना, तेव्हा आधी मला वाटलं की नेहमीसारखं काहीतरी साधं असेल, ऑडिशन असेल. मी तिकडे गेल्यावरती सगळे इतके चांगले वागले माझ्याशी. पहिल्यांदा मला आयुष्यात माझी कॉस्ट्युम ट्रायल झाली. त्याच्यानंतर फुल डे माझं शूटिंग होतं. सगळ्या शॉट्स मध्ये मी होते. माझा क्लोजअप पण घेतला त्यांनी. आणि माहितीये का, तिकडे स्वप्नील जोशी आला होता. मी त्याच्याकडे बघितलं ना, तेव्हा आधी मला वाटलं तो माझ्याशी बोलणार सुद्धा नाही. पण तो माझ्याशी बोलला. मला येऊन म्हणाला की तुम्ही खूप चांगली ऍक्टिंग करता, पुढे तुम्ही खूप मोठे व्हाल. पण शेवटी मी दिसलेच नाही यार. मला तुम्ही फसवताय मला हलकटांनो. मिनल, एक सांगू, तुझ्या पाठीवरचे एक्सप्रेशन्स लाजवाब होते यार. एक नंबर. एक मागून सेल्फी काढूया. ये या गेले का सगळे? मी एकटाच. फोटो बघ कसले मस्त आले. बघ मीनल. हा बघ, डोळ्यात अश्रू पण चेहऱ्यावर पाऊट. नाही, तिने पाठीकडून सेल्फी दिला असता.
मी इकडे. मॅडम कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. मॅडम मॅडम माझ्याकडून तुम्हाला चायनीज गिफ्ट चायनीज गिफ्ट. मॅडम तुम्ही आता मोठ्या मॅडम होणार ना, हिरोईन होणार. मॅडम तुमचा एक फोटो द्या ना, मी तो असा मोठा करून ना माझ्या दुकानावरती पाठी म्हणून लावणार. म्हणजे कसं आहे, माझ्या दुकानाची बरकत होईल ना. मॅडम मॅडम ऐका ना, मी तुमचा जाम मोठा फॅन आहे, जाम मोठा फॅन आहे मी. मला एक तुमचा सेफली द्या ना. एक काम कर, सेफली काढ, कारण की ती खूप रागावली सेफली काढायचं आहे. काढ काढ काढ. फोन कुठे आहे तुझा? मी काढते. ओके गाईज, स्माइल फॉर द सेफली.